मंजिरी वहिनी मंजिरी वहिनी काय? वहिनी माझ्यापासून आता काही लपवू नकोस हं? मला सगळं माहितीये. काय माहितीये? तुला खजिना सापडलाय ना? काय बोलतेस तू? कुठला खजिना? अगं मंदिरात गेली होतीस ना तू. मी म्हटलं होतं तुला, आम्ही मीराचा पाठलाग करत मंदिरात गेलो होतो. तिथेच खजिना आहे. आणि माझी खात्री आहे मीराला तो खजिना नक्की सापडला नसेल. खूप हुशार आहेस ग तू नर्मदा. हे बघ, तुला तर माझ्या शक्तीचा अंदाज आहेच. आता तू मला सांग, मी तिथे असताना मीराला तो खजिना मिळेल का? म्हणजे तुला मिळालाय खजिना? कुठे? मला बघायचंय. कुठे? लाचार बाई, पैशांच्या हव्यासा पोटी इतकी वर्ष या घराला चिकटू नये. हिला तर खजिन्या खालीच काढलं पाहिजे. अगं दाखव ना. बघतेस काय? दाखव. फक्त बघायचंच आहे. म्हणजे? अगं म्हणजे मी तुला हिस्सा देणार आहे नर्मदा. तुला माहितीये का, त्या खजिन्याची एक ओंजळ जरी भरलीस ना तरी तुझ्या 7 पिढ्या बसून खातील. काय सांगतेस का वहिनी? मला आत्ताच हवाय, लगेच हवाय मला खजिना आत्ता. हो हो हो, जरा धीर धर. हे बघ, वेळ आल्यानंतर ना तुला तुझा मोबदला मिळेलच. पण काय? माझी एक अट आहे. अट? तू सांगशील ते करीन मी. काय वाटेल ते करायला तयार आहे मी. सांग. तुला माझ्या बाजूने काम करायला लागेल. म्हणजे मी जे सांगीन ते करायचं. म्हणजे आधी सारखं ना? जशी आपली आधी टीम होती तसंच ना? आपली टीम? हा, आपली टीम म्हणजे तू, मी आणि माया. आम्हा दोघींना तू काहीतरी कामं सांगायचीस आणि आम्ही तुझी कामं करायचो. तसं ना? हा चालेल ना. आधी सारखं करूया सगळं. मला असं वाटायला लागलंय आता सगळं आधी सारखं घडणार आहे. जे घडून गेलं ना तेच परत घडणार आहे. भूतकाळात तर राधा आणि गौरीने मला हरवलं होतं, पण ते मी आता होऊ देणार नाही. अजिबात नाही. वाव, वेदा, वेदा, बघितलंस का दादाने तुझ्यासाठी किती एफर्ट्स घेतलेत. ते मीरा वहिनीमुळे तो बदललाय, पण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ऍटलीस्ट त्याच्याशी तरी बोल ना. तू त्याच्याशी बोलत नाही ना, म्हणून त्याला त्रास होतो. वेदा, ठीक आहे, हे बघ, प्लीज तू रागू नकोस ना, मूड नको ना ऑफ करूस. वेदा, तू पास्ता खाणार का? थांब, मी तुझा आहे ना फेवरेट पास्ता बनवून आण. बाबा माझ्यासाठी किती करतोय. त्यांनी अंबिकाला खरंच मारलं असेल का? हे काय वेदा? ते बाबांनी. वेदा, बाबा हे सगळं मुद्दामून करतोय. तो तुला इमोशनली ब्लॅकमेल करतोय बाळा.
म्हणजे तुझ्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तू आत्ताचं सगळं सगळं विसरून जाशील. पण तसं नाहीये ना. तुलाही माहितीये की तो तुझ्यासोबत आणि तुझ्या अंबिका आईसोबत कसा वागलाय ते. वेदा, हे सगळं सहजासहजी विसरण्यासारखं नाहीये बाळा. तू नीट विचार कर. हं? खूपच उशीर झालाय. मला मंदिरात जाऊन त्या रुद्रकेतूंना भेटावंच लागेल. आता तेच काहीतरी सांगू शकतात. हा, बोला ना. तुम्हाला एकदाचं सांगून टाक ना की मी किती टेन्शनमध्ये असले, माझ्या चेहऱ्यावर किती टेन्शन दिसलं तरी तुम्ही मला काही विचारायचं नाही. अहो, असं काहीच नाहीये. असंच आहे मीरा. संध्याकाळपासून तू कसल्या तरी टेन्शनमध्ये दिसतेस मला. तुला विचारलं तर मला काही सांगत नाहीस. सांग मला, काय झालं? काही नाही, ते मला मंदिरात जावं लागणार आहे परत, इतकंच. एवढंच ना? ठीक आहे ना, जाऊयात आपण मग. नाही, नको. तुम्ही नका येऊ. वेदासाठी अनन्या आहे घरी, काळजी करू नकोस. हे बघा, तुमची खरंच तिथे काहीच गरज नाहीये. आणि आपल्याला तर माहिती आहे ना, अनन्याताई असताना सुद्धा मंजिरी काही करू शकते. तुम्ही वेदाजवळ थांबा प्लीज. तूच म्हणाली होतीस ना मला की मंजिरी वेदाला काहीच करणार नाही. त्यात अनन्या आपण घरी आहे. सो राहिला प्रश्न तुझा. तू मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी येतोय तुझ्यासोबत. ठीक आहे, चला. चल.